तर तुम्हाला 3 तास नाटक करायला अवघड जातंय का? त्यावेळेचं लिखाण 3 अंकी नाटक याबद्दल तुझं काय मत आहे? कसं वाटतंय करताना? मला खूप आवडतंय करताना. एक तर आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाऊन करायच्या ज्या गोष्टी असतात त्या मला आवडतात. त्यामुळे जसं आपल्याला रील बघायची सवय झाली आहे तशी मलाही 3 अंकी नाटक बघायची आणि करायची सवय नाही आहे. त्यामुळे ते करताना ॲज अन ॲक्टर, ॲज अ माणूस, ॲज अ मुलगी हे सगळंच मलाही चॅलेंजिंग आहे. पण मला खूप आवडतंय की एक इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता मेकअप काढून घरी जायचं का? नाही जायचं आहे. अजून तुम्हाला धरायचं आहे. अजून तुमचं कमिटमेंट, फोकस 3 तास तुला एखाद्या गोष्टीकडे. आपण जेव्हा अर्जुनाच्या आणि तो डोळा फोडल्याच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा फोकस म्हणजे काय हे आपल्याला कल्पनाच करवत नाही. तर तुम्हाला 3 तास नाटक करायला अवघड जातंय का? वा वा वा. करायलाच पाहिजे. आणि त्याची जी मजा आहे ना की फिरून फिरून परत तिकडे यायचं, स्वतःचा मेंदू जो भरकटतोय त्याला परत त्या पॉइंटला आणायचं 3 तास प्रयोग करताना मला फार मजा येते. काय 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 म्हणालास राजू भैया? आलं वादळ आलं. कल्याणी नदीच्या पाण्यात काय नाही ग, काही नाही. बेबी तू कुठे गेली होतीस ते सांग आधी. सांगते हा दीदी. कल्याणी नदीत डुंबण्याविषयी बोलत होतास ना? घरी बसा आणि करा मनोराज्य. कल्याणी पाहिलेस का जाऊन? अगं दीदी काय पूर आलाय. सुंदर मी होणार तुम्ही पुलंचं तेव्हाचं लिखाण आता पुन्हा जिवंत केलं आजच्या पिढीसाठी, त्यासाठी खूप धन्यवाद. आणि बेबी राजे जिवंत केली असतो पुन्हा, त्यासाठी खूप थँक्यू. कारण खूप माझं आवडतं जवळचं कॅरेक्टर आहे, बंड पुकारणारी मुलगी, त्यामुळे खूप थँक्यू, खूप शुभेच्छा.